उद्या मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन, मच्छीमारांच्या विरोधामुळे मोठा पोलीस बंदोबस्त, भव्य सभामंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात. कळलेनगर पोर्श कार अपघात प्रकरण, पासपोर्ट परत करा, बाल न्याय मंडळाकडे अर्ज करत अगरवाल कुटुंबियांची मागणी. पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजून खटला चालवावा, पुणे पोलिसांचा बाल न्याय मंडळाकडे अर्ज, 27 सप्टेंबरला फैसला होण्याची शक्यता. समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्यामुळे नागपूर खंडपीठानं MSRDCला फटकारलं. तपासणी होत असल्याची खोटी माहिती सादर केल्यानं कोर्टानं अधिकाऱ्यांना खडसावलं. पालेभाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीर जुडीची किंमत 100 रुपये, मेथी, पालक आणि शेपूच्या दरामध्येही वाढ, पुढील काही दिवस दरवाढ कायम राहण्याची शक्यता. संभाजीनगरमधील करमाडच्या उपबाजारात टोमॅटोला 140 ते 550 रुपये प्रति कॅरेटचे दर, उपबाजार समितीची माहिती. तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक, तहसीलदारांना फळगळती झालेली संत्रा दिली भेट, संत्र्याच्या माळा गळ्यात घालून सरकार विरोधात घोषणाबाजी. पीओपी गणेश मूर्ती असणाऱ्या मंडळांवर फौजदारी खटल्यांचं शिक्षा होणार, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश, कठोर आर्थिक दंडही लावण्याचे नागपूर मनपाला निर्देश. आता बोरिवलीतून थेट कोकण गाठता येणार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय, बोरिवलीतून कोकण मडगाव दरम्यान आठवड्यातून 2दा सुटणार गाडी. चंद्रावरील मातीतून पाणी तयार, चीनच्या यांग E5 मोहिमेनंतर संशोधकांचा दावा, चंद्रावर मानवी वस्ती उभारणीसाठी चीनच्या अनेक मोहिमा. ॲपल कंपनीत एका वर्षात 4थ्यांदा कर्मचारी कपात, डिजिटल सर्व्हिसेस विभागातील 100 जणांना नारळ, ॲपल बुक्स आणि बुक स्टोअरच्या कर्मचाऱ्यांना डच्चू.